हिंगबघा नांदेडकर, मी आज आहे ना एक अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी माहिती आहे घाण पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुंदर बनवलेली जागा आणि मुळात ती आहे सुंदरच, ती म्हणजे आपली गोदावरी नदी। आणि गोदावरी नदीचं इतकं घाण जास्त पाणी ज्याच्यामध्ये आपल्या पूर्ण शहराचं घाण पाणी सोडलं जात होतं, त्याच्यासाठी आत्ता इथे एक प्लांट बसवण्यात आला आहे आणि ते प्लांट असं इथं बसवलेलं आहे। तिथं 50-60 फुटाची विहीर खणलेली आहे आणि त्याला पाईपलाईन करून ते पाणी फिल्टर करून नदीमध्ये सोडलं जाणार आहे। आणि इथं आल्यानंतर आहे ना हे असं सुंदर काम बघितलं मी नांदेड महानगरपालिकेचं आणि त्या कामासोबतच आता आपल्याला आपल्या गोदावरी नदीमध्ये हिरवं पाणी न दिसता सुंदर छान पाणी दिसणार आहे आणि त्याबरोबरच लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारं हे जे झाड बघताय वरी, हे झाड आहे फिरंगी चिंचांचं। फिरंगी चिंचा म्हणजे कुणी कुणी खाल्यात माहिती नाही, जे गोड चिंचा असतात ना त्या चिंचांचं झाड आहे। तर ते चिंचा तर नाही आहेत, पण हे त्याचं सालं पडलेलं इथं, म्हणजे चिंचा गळून पडल्यात। इतक्या जास्त खाल्ल्यात की बस सांगता सोय नाही। आणि आम्ही जेव्हा निजामाबादला होतो ना त्यावेळेस मी लहान असताना म्हणजे चिंचा, त्यानंतर छोटे छोटे आंबे आणि त्याबरोबरच जेव्हा आवळे, जे की म्हणजे एक मोठा आवळा असतो आणि एक छोटे तुरट छोटे छोटे आवळे असतात, तर ते सगळे आहेत ना आम्ही 5 रुपयाला 10, 1 रुपयाला छोटा आंबा, त्यानंतर ही चिंच, हे सगळं म्हणजे आम्ही विकत होतो। आणि त्या आलेल्या पैशातून माहिती आहे आम्ही 2 रुपये घंटा किंवा 1 रुपयाला 1 तासभर असं आम्ही सायकल चालवत होतो। आणि सायकल चालवायला कशी शिकले मी किंवा सायकल कशी चालवली पहिल्यांदा, त्याचं एक उदाहरण माझ्यापुढं आहे। आणि ते कशी चालवायला शिकले माहिती आहे, एक अशी मोठी सुळती होती, त्या सुळतीवर असं हाताने ढकलत न्यायचं आणि वर गेले की त्या सायकलवर बसायचं आणि खाली हँडलवर पाय ठेवून यायचं। आणि अशा पद्धतीनं मी सायकल शिकलेली आहे। तुम्ही कशी शिकलात ते कमेंट करा। आता मला ह्या झाडाला बघलं की माझं लहानपण आठवलं, म्हणजे दिवसभर कुत्र्यासारखं फिरायचं, कान कापलेल्या कुत्र्यासारखं फिरायचं आणि मस्त धिंगाणा करायचो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खेळ कुणी खेळलेत, थम्सअप, स्प्राईट, ह्याचे जे स्टीलचे ढक्कन म्हणजे जर्मनचे ढक्कनं होते, ढक्कन ते ढक्कन त्याला ठोकून पैसे खेळलोत, गोट्या खेळलोत। आणि त्यानंतर डब्बी असते, डब्बी काड्यांची डब्बी, त्याच्यावरती फुगे असायचे, ते पत्ते खेळलोत। आणि त्या पुड्यांना आम्ही असं ठोकून लढ बनवायचो, दुकान लावायचो। आणि ह्या सगळ्या आठवणी त्यानंतर ताज्या झाल्या आणि ते दुकान लावलेलं असायचं त्यावेळेस। ह्या सगळ्यात जास्त जुन्या आठवणी आहेत। अशा तुमच्या कुठल्या आठवणी आहेत का त्या कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही जसं मला इन्स्टाला सपोर्ट करता तसं इथंसुद्धा सपोर्ट करा। कधीतरी असे लहानपणीचे दिवस आठवले की सांगावं वाटतंय आणि ते छान आहेत आयुष्यातले दिवस, पुन्हा लहानपण येत नाही, पण लहानपण आलं तरी मी हसत त्या लहानपणात जाईल, इतकं सुंदर लहानपण होतं। संघर्ष होता, रडणं होतं, पडणं होतं, आईवडिलांना सोडून शाळेत राहणं होतं, आश्रमशाळेत शिकणं होतं, पण ते आयुष्य खूप छान होतं। असं तुमचं आयुष्यसुद्धा वाटतं का तुम्हाला? तर ते कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।